पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या महावितरणच्या बेजबाबदार व मनमानी कारभाराविरोधात तसेच विविध ज्वलंत प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक इथं शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्यात आले। यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत असताना त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा नियमित, अखंडित आणि योग्य दाबाने वीज मिळत नाही, हा सरकारच्या अपयशाचा पुरावा आहे। महावितरणच्या निष्काळजीपणामुळे, कमी दाबामुळे विद्युत मोटारी जळतात, ट्रान्सफर खराब होत आहे आणि पिकांचं मोठं नुकसान होत आहे। जिल्ह्यात सुरू असलेल्या वारकऱ्यांच्या इमर्जन्सी लोड शेडिंगनं ग्रामीण भागातील विद्यार्थी, माता भगिनी आणि व्यापाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झालंय। तसेच ग्राहकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीनं बसवले जाणारे स्मार्ट मीटर तात्काळ थांबवून मागणी करणाऱ्या ग्राहकांना जुने मीटर परत बसवून द्यावे। लोहारा तालुक्यातील 3 मंडळांना पीक विमा मिळेपर्यंत लढा देणार। लोहारा तालुक्यातील 3 प्रमुख महसूल मंडळांना अद्याप पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलं आहे। आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय असून या तिन्ही मंडळांचा तात्काळ विम्यात समावेश करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आणि लोकशाहीवरील अन्याय खपवून घेणार नाही। देशात आणि राज्यात नीट व टीईटी परीक्षांमधील पेपर फुटींच्या सत्रांमुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय। या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। तसेच लडाखच्या लोकशाही हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने लढा देणारे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्यावर प्रशासनाकडून होणारा अन्याय सहन केला जाणार नाही। त्यांना तात्काळ न्याय दिला पाहिजे, अशी भूमिका कडक शब्दात मांडली आहे। या तीव्र चक्काजाम आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक अशोक अप्पा सांगवे, युवा नेते डॉक्टर अजिंक्य पाटील, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख विजयकुमार नागणे, तालुका प्रमुख सुधाकर पाटील, युवा सेना तालुका प्रमुख अजित चौधरी, माजी सभापती रणधीर पवार, उपतालुका प्रमुख संतोष कलशेट्टी, शेतकरी सेना तालुका प्रमुख विजय तळभोगे, संचालक सिद्धाराम हत्तरगे, किरण कुकुर्डे, धीरज बेळंबकर, विभाग प्रमुख मारुती थोरे, अण्णाराव माने, नितीन बिराजदार, मेहबूब लंगडे, वाहब अत्तर, जनार्दन बिराजदार, तानाजी जाधव, माधव जाधव आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक, विद्यार्थी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उमरगा, धाराशिव, मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।